विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, जर एखाद्या आमदार खासदार किंवा मंत्रींच्या मुलीवर अत्याचार झाला असता तर आतापर्यंत त्यांना आम्हाला फाशीची शिक्षा झाली असती किंवा त्यांचे तुकडे केले असते भर चौकात। विषय कसा झाला शेवटी, एखाद्या गोरगरिबाची गरीब घराची मुलगी आहे त्याला कोण सपोर्ट करणार जास्तीत जास्त? हा, सोशल मीडियावर चर्चा करू शकता तुम्ही, पण न्याय नाही मिळवून देऊ शकता तुम्ही सोशल मीडियावर। त्यांना आम्हाला फाशीची शिक्षा काय, भर चौकात जाळलं पाहिजे, पण नाही, कायदा पुढे सगळे झुकत आहे। कायदा आहे, ठीक आहे, कायदा आहे, पण कायद्याचा जर आढावा घेत असेल तर मुजरीम किती सोडतात, पण त्यांना आम्हाला शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला पण वाटते ना? तर हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण त्या मुलीला नाही का न्याय मिळाला पाहिजे। ती चिमुकली किती होती रे, त्याचं आयुष्य सुरू व्हायच्या आधीच संपवून टाकलं। घरच्यांवर काय बितली असेल तुम्हाला पण माहित आहे, एवढीशी चिमुकली होती रे ते, किती त्यानं जग पण बघितलं नाही बरोबर, आणि त्याच्यावर नाही का एवढा मोठा अत्याचार झालं, किती मानसिकता खाली गेली लोकांची। पहा तुम्ही, मानसिक पातळी किती असेल त्या मुलाची। या मुलाला भर चौकात फाशी द्यायची, एक तर पेट्रोल टाकून जाळायचं, किती दिवस पोलीस प्रोटेक्शन घेणार ते? हे पहा, मला काय म्हणायचं आहे, अपराधी आहे ना त्याला नाही का जनतेला सोपून द्या, काय करणार आम्ही हिशोब करू त्याला सोडा फक्त, बाकी न्याय नाही का पब्लिकच करते। तुम्ही फक्त त्याला सोडणार आम्हाला, तुम्ही शिक्षा नका देऊ त्याला, काही नका देऊ त्याला, फक्त तुम्ही तुरुंगात टाकू नका, त्याला सोडून द्या फक्त, त्याचा हिशोब काय करायचं ते पब्लिक करणार। बाकी जय शिवलाल, जय अडी जगदंबा, आणि अशा नरदामाला नाही का भर चौकात कापलं पाहिजे, त्यांचे 36 तुकडे करून नाही का 36 जागी जाळले पाहिजे।